रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पालीत दहीहंडीचा भव्य जल्लोष। रायगडात सुधागड भाजपची 2 लक्षची दहीहंडी ठरणार लक्षवेधी। भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून पालीत भाजपाची 2,22,222 रुपयांची भव्य दहीहंडी, आकर्षक चषके व गोविंदा पथकांवर होणार बक्षिसांची खैरात। लाखोंची बक्षिसे, मात्र गोविंदा पथकांना प्रवेश विनामूल्य असणार। भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांची पालीतील बैठकीत माहिती। रायगडसह कोकण व महाराष्ट्रात संस्कृती व परंपरेचे वर्षानुवर्षे जतन करणाऱ्या दहीहंडी महोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले आहे। श्रावणात रक्षाबंधनानंतर येणाऱ्या दहीहंडी उत्सवाकरिता पालीसह रायगड जिल्ह्यात गोविंद पथकांचा उत्साह शिगेला पोहोचला असून पुरुषांबरोबर महिलांच्या पथकांनीही जोरदार सरावाला सुरुवात केली आहे। यंदा दहीहंडीचा सण 16 ऑगस्ट रोजी असून यंदा पाली सुधागडात दहीहंडीचा आगळा वेगळा व भव्य उत्सव व जल्लोष पाहावयास मिळणार आहे। भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या संकल्पनेतून व विशेष पुढाकाराने पालीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। भाजपा पाली सुधागड मध्यवर्ती कार्यालयात आज प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महोत्सव आयोजनपर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। यावेळी आयोजित दहीहंडी महोत्सवाचे स्वरूप, रूपरेषा व नियोजनाबद्दल उपस्थित नेते मंडळींनी मार्गदर्शन केले। यावेळी भाजपा सुधागड तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे म्हणाले की यंदा आमचे प्रेरणास्थान भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांच्या विशेष पुढाकाराने व प्रमुख नेते मंडळी व पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सुधागड तालुका भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य दहीहंडी महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवास भाजपचे अनेक बडे नेते शुभेच्छा देण्यासाठी पालीत येणार आहेत। या महोत्सवाचे मुख्य आकर्षण व वैशिष्ट्य म्हणजे दहीहंडी फोडणाऱ्या विजेत्या गोविंदा पथकास 2,22,222 रुपये रोख रक्कमचे पारितोषिक, आकर्षक चषक व इतर बक्षिसांची खैरात होणार आहे। ही 2 लक्षची दहीहंडी अधिक लक्षवेधी ठरणार आहे। या महोत्सवात 7 थरांची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांसाठी रोख रक्कम 10,000चे पारितोषिक अशी एक अनोखी पर्वणी लाभणार आहे, असे श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले। तर गोविंदा पथकांना लाखोंची बक्षिसे दिली जाणार असून या महोत्सवात गोविंदा पथकांना विनामूल्य प्रवेश दिला जाणार असल्याची घोषणा भाजप नेते प्रकाशभाऊ देसाई यांनी केल्याने गोविंदा पथकात मोठं आनंदायी वातावरण निर्माण झाले आहे। हा उपक्रम विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार असून या महोत्सवाची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे। पालीतील दहीहंडी स्पर्धेच्या रोख रकमेवर व आकर्षक चषकावर आपले नाव कोरण्यासाठी गोविंदा पथकांची मोठी चुरस पाहावयास मिळणार आहे। तर गोविंदा पथकांचा हा थरार पाहण्यासाठी जिल्ह्यातील दहीहंडी प्रेमी रसिक हजारोंच्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे। गोविंदा पथकांनी नाव नोंदणी अधिक माहितीसाठी सुशील शिंदे, वैभव जोशी, शिरीष सकपाळ, रोहन दगडे, सुजित बारसकर, श्रीकांत ठोंबरे, अक्षय गोडागळे यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले। धम्मशीर सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। शहरी भागामध्ये बऱ्यापैकी सगळीकडे आलेली आहे। मला वाटतं माझा जवळजवळ 26 वर्ष मी दहीहंडी मानतो आहे। 26 वर्ष झाली मला मी दहीहंडी मानतो पालीमध्ये। मला म्हणजे त्यावेळी मी 11 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष होतो, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचा कार्याध्यक्ष वगैरे काहीतरी होतो 3 वर्ष लागेल। त्याच्यानंतर खालचं संपूर्ण परिसर, मैदानाच्या परिसरामध्ये ग्रीड टाकून घ्यावी लागेल। त्याच्यानंतर हे जे बॅनर्स आहेत ते संपूर्ण आपण सगळ्या बाजून बॅनर्स लावणार। स्टेज भव्य दिव्य 2 स्टेज असणार आहेत। एका स्टेजवर सांस्कृतिक कार्यक्रम चालू असतील, डान्सेस वगैरे घेते वगैरे, आणि एका स्टेजवर आपण सगळे कार्यकर्ते बसणार। ही दहीहंडी जरी पाली शहरात होत असेल तरी ही दहीहंडी सुधागड तालुक्याची दहीहंडी असणार आहे। हे सगळ्या पदाधिकारी लक्षात घ्यावं। त्यामुळे सगळ्यांची उपस्थिती आपापल्या दहीहंड्या 2 वाजेपर्यंत आटपून 2:30पर्यंत आटपतात। त्या आटपल्यानंतर इकडे सगळ्यांनी हजेरी लावावी अशी मी सगळ्यांना विनंती करेन। आणि त्याचं सगळं मार्गदर्शन, गायडन्स जे असेल ते तालुका अध्यक्ष करेल। ही जबाबदारी त्याची आपली नाही। रायगड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य अशा दहीहंडी महोत्सवाचं आयोजन आणि नियोजनावर जी बैठक आज पालीमध्ये पार पडली, नेमकं काय ठरलं आहे, गोविंदा पथकांना कशा पद्धतीचं आकर्षण असणार आहे यावर्षीचा दहीहंडी महोत्सव? नमस्कार। सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि माननीय प्रकाशभाऊ देसाई या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते त्यांच्या
संकल्पनेतून मागील कित्येक वर्ष म्हणजे जवळपास 22-25 वर्ष या ठिकाणी दहीहंडी उत्सव साजरा होत आहे। त्याच संकल्पनेतून यावर्षी सुधागड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने 2,22,222 रुपयाची अतिशय मोठी अशी दहीहंडी या ठिकाणी सुधागडमध्ये त्यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक गोविंदांना म्हणजे जर 7 थर त्यांनी जर का रचले तर त्यांना 10,000 रुपयाचं मानांकन या ठिकाणी देण्यात येणार आहे। या दहीहंडीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं देखील नियोजन करण्यात येणार आहे। या ठिकाणी अशी सुसज्ज व्यवस्था माननीय प्रकाशभाऊ देसाई यांच्या प्रयत्नातून होत आहे। माननीय प्रकाशभाऊ देसाई यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षामध्ये विविध सांस्कृतिक आणि लोकोपयोगी कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत। आत्ताच थोड्या दिवसापूर्वी पार पडलेली अहिल्यादेवी होळकर हा जो काही कार्यक्रम अतिशय दिमाखात भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी केलेला आहे। सुधागड तालुका हा त्या मानाने छोटा जरी असला तरी इतरत्र सर्व तालुक्यांच्या जास्तीत जास्त ताकदीने आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कामे या ठिकाणी करत आहोत। माननीय प्रकाशभाऊंच्या नेतृत्वात देखील या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने कामे तालुक्यामध्ये होत आहेत। देशाचे पंतप्रधान असतील, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब असतील, यांच्या नेतृत्वात देशात अनेक बदल घडत आहेत। त्याचप्रमाणे राज्यात देखील बदल घडत आहेत। अतिशय कल्याणकारी कामे या ठिकाणी होत आहेत। माननीय या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील, त्याचप्रमाणे खासदार माननीय धैर्यशील दादा साहेब असतील, त्याचप्रमाणे माननीय रविशेठ पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून देखील विविध विकास कामे या ठिकाणी होत आहेत। भव्य दिव्य अशी दहीहंडी उत्सव या ठिकाणी साजरा होणार आहे। त्याचप्रमाणे आम्ही काही ठराविक मंडळींचे कॉन्टॅक्ट नंबर देखील आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे बॅनरच्या माध्यमातून देणार आहोत। आपण सर्वांनी या दहीहंडी उत्सवाचा लाभ घ्यावा। आपण जी काही संस्कृती या ठिकाणी जपली जात आहे ती संस्कृती अशाच पद्धती जपण्यासाठी माननीय प्रकाशभाऊ देसाई हे वारंवार प्रयत्नशील असतात। त्यांच्या या प्रयत्नाला आम्ही सर्वच जण साथ देत आम्ही सर्वच जण त्यांच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू अशी देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना ग्वाही देतो। धन्यवाद। 2 लाखाहून अधिक बक्षिसाची रक्कम आहे। त्याबरोबरच गोविंदा पथकांची फी काय असणार आहे ते देखील माहिती असेल। माननीय प्रकाशभाऊ देसाई यांनी आता आमची जी काही बैठक या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये भाऊंनी असं सांगितलेलं आहे की कोणत्याही स्वरूपाचं मूल्य किंवा फी या ठिकाणी कोणत्याही मंडळाकडून घ्यायचं नाही। त्याच्यामुळे त्यांचं आपल्या या मंडळांचं या ठिकाणी आम्ही सर्वच जण विनामूल्य येण्यासाठी देखील त्या निमित्ताने आवाहन करतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी आम्ही स्वागत देखील करू। आपला संपर्क नंबर किंवा कुणाकडे संपर्क करायचा यासाठी काही नावं आणि नंबर देता येतील? माननीय वैभव जोशी, त्याचप्रमाणे शिरीष सकपाळ, त्याचप्रमाणे श्रीकांत ठोंबरे, सुजित बारसकर आणि रोहन दगडे अशा स्वरूपातले आहेत। त्यांचा मोबाईल नंबर, वैभवजी मोबाईल नंबर सांगा।